मुंबई पुणे रेल्वे मार्गावरील घाट विभागातून दिलासादायक बातमी आता समोर येते। मुसळधार पाऊस आणि दरड कोसळल्यामुळे विस्कळीत झालेली रेल्वे वाहतूक आता टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली आहे। पुणे खोपोली घाट विभागातील सिग्नल लाईन ट्रॅक सुरक्षित घोषित करण्यात आलेला आहे। तसंच हा सिंगल लाईन ट्रॅक आता सुरक्षित घोषित करण्यात आल्यामुळे आता इथनं कदाचित वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे। तर सर्वप्रथम 10 किलोमीटर प्रति तास वेगाने रेल्वे धावली जाणार आहे। धनंजय दळवी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। धनंजय, सिंगल लाईन ट्रॅक जो आहे हा आता सुरक्षित करण्यात आलेला आहे, मात्र अजूनही साशंकता आहे, त्याच्यामुळे रेल्वेचा वेग नियंत्रित ठेवून आधी चाचपणी करून मगच पुढचा निर्णय काय तो घेतला जाईल। काय अपडेट्स? नक्की जर पाहिलं तर मुंबई पुणे रेल्वे मार्गावरील खरं तर घाट विभागातली ही दिलासादायक बातमी आपण म्हणावी लागेल, कारण की आपण जर पाहिलं तर मुंबई पुणे या मार्गावर मध्य रेल्वेच्या 3 ठिकाणी दरड कोसळली होती काल रात्रीपासून, आणि त्यामध्ये एक सेक्शन जो होता तो कर्जत ते खोपोली या दरम्यानचा होता, जिथे उपनगरीय रेल्वे म्हणजे लोकल चालते, आणि त्याच मार्गावर सुद्धा दरड कोसळली होती। त्यामुळे जी रेल्वे वाहतूक होती ती विस्कळीत झाली होती। आता हळूहळू ती पूर्वपदावर येताना आपल्याला पाहायला मिळते, कारण की खोपोलीचा जो घाट आहे तिथे जे सिंगल लाईन ट्रॅक आहे तो सध्या एक ट्रॅक जो आहे तो सुरक्षित घोषित करण्यात आला। त्यामुळे या मार्गावरची जी वाहतूक आहे सर्वप्रथम 10 किलोमीटर प्रति तास या वेगाने चालवली जाईल, त्याची चाचणी केली जाईल, आणि त्याच्यानंतर हा ट्रॅक जो आहे ते समाधानकारक स्थितीत असेल आणि खात्री झाली त्याच्यानंतर पुढील गाड्या ज्या आहेत त्या 30 किलोमीटर प्रति तास वेगाने या मार्गावरून धावताना पाहायला मिळतील। त्यामुळे आणि या सगळ्याची पाहणी जी आहे सातत्याने रेल्वेचे काही अधिकारी कर्मचारी जे आहेत ते त्या ठिकाणी करतात। त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन जे आहे ते टप्प्याटप्प्याने ही सेवा पूर्ववत करण्याचं काम सध्या मध्य रेल्वेकडून सुरू असलेलं पाहायला मिळते। त्यामुळे कर्जत ते खोपोली दरम्यानची जी वाहतूक विस्कळीत होती त्याचा पूर्वपदावर येताना आपल्याला पाहायला मिळते। धन्यवाद धनंजय, या सगळ्या अपडेट्सबद्दल। तर आपण पाहतोय तर मुंबई पुणे रेल्वे मार्गावरून दिलासादायक बातमी ही येते। सध्या चाचपणी केली जाणार आहे आणि मगच इथनं वाहतूक सुरू केली जाणार आहे।